बघा आज आपण बनवणार आहोत पालक पुलाव. त्यासाठी इथं मी पालक घेतलेले बघा धुवून. तर खडे मसाले, एक टोमॅटो, 2 कांदे, बेडगी मिरची, हळद, गरम मसाला, मिरची, लसूण आणि अद्रक, पुदिना, एक लिंबू, जिरे, मोहरी आणि मीठ आणि तूप घेणार आहोत बघा आपण. बघा इथं मी गरम पाणी करण्यासाठी ठेवले. आता आपण हे थोडं गरम पाणी झाले बघा चांगलं, तर त्याच्यात आपण हे पालक टाकून घेऊयात आणि फक्त 2च मिनटं बघा एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. थोडासा किंचित छान असे परतून घेऊयात बघा. बघा टोमॅटो पण आपले छान परतलेत. आता आपण हे पालकची पिवळ्याची पावडर तिखट लागण्यासाठी बघा ते आपण मिक्स करून घेऊयात आणि थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे बघा चवीनुसार, कारण का आपण अगोदरच राईसला टाकलेलं आहे त्याच्यामुळे ह्याच्यात थोडंसं टाकायचं आहे बघा. देखा मी थोडंसं चवीनुसार आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. ते आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात. बघा आपला छान असा राईस शिजलेला आहे. आता आपल्याला थोडासा थंड करून घ्यायचं आहे बघा. बघा आपले पालक पण व्यवस्थित छान असं तेल तूप सोडले आहे बघा. आता आपण ह्याच्यात तांदूळ घालून घेणार आहोत. भात जो आपण बनवला आहे तो उकडलेला खूप छान होतो बघा. मुले आवडीने पण खातात आणि सगळ्यांसाठीच बघा चविष्ट पण खूप लागतो हा. बघा छान मी मिक्स करून घेतलं आहे. आता आपण एक 5 मिनटं बघा एकदम बारीक गॅसवरती बघा झाकून घ्यायचे व्यवस्थित आणि वाफ काढून घ्यायची याची. बघा 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकतो बघा कसला छान आपला पालक पुलाव तयार झालेला आहे. बघा मस्त असं. ह्याला जर दम दिला तर ना खूपच छान बघा एकच नंबर लागतो. दम नाही दिला तरी पण खूप भारी लागतो. बघा तयार आपला झालेला आहे पालक पुलाव. बघा असला भारी वास सुटलेला आहे आपला पालक पुलावचा. तर तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. खायला तर खूप छान लागतो बघा. चला तर मग आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.